श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा 11वा अंश म्हणजेच हनुमान या रूपात भगवान शिवशंकरांनी जन्म घेतला होता आणि हा अवतार पुढे जाऊन रुद्रावतार म्हणून ओळखला जातो. हनुमानाचा जन्म हा वानरांचा राजा केशरी आणि माता अंजनीच्या पोटी झाला. हनुमान हे संकटमोचक आहेत आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी बघा, म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी आपण जर त्यांची मनोभावे श्रद्धेनं पूजा केली, उपासना केली तर त्यांची कृपा आपल्यावरती होत असते. ते आपल्या घरातील व्यक्तींवर येणारी इडापिडा, विघ्न, संकट हे दूर करत असतात. भगवान श्रीरामांचे ते निस्सीम भक्त होते, परमभक्त होते. रामनवमीनंतर ही हनुमान जयंती साजरी केली जात असते. हा दिवस अहंकाराचा त्याग करून भक्ती मार्गावर चालण्याची एक प्रेरणा आपल्याला देत असतो. रामभक्त हनुमान म्हणजेच मारुती हे चिरंजीवी आहेत. या दिवशी बघा, ठिकठिकाणी गावोगावी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव अगदी उत्साहात, आनंदात साजरा केला जात असतो. या दिवशी जर आपण त्यांच्या सेवेसोबतच काही उपाय केले तर ते 100% फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी या हनुमान जयंतीच्या दिवशी हा एक छोटासा उपाय करायचा आहे. आपण या दिवशी काहीच नाही केलं तरीही चालेल, पण 11 उडीदाचे दाणे फक्त आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत. हे मुठभर उडीद जर आपण या ठिकाणी ठेवले तर त्यामुळं आपल्या मुलांना झालेली बाहेरील बाधा, नजरदोष, विघ्न ही नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. घराची, घरातील कमवत्या व्यक्तीची प्रगती होईल. हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी पुढे या व्हिडिओत दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा उपाय आपण गुरुवारच्या दिवशी 2 एप्रिलला करायचा आहे. तर ही चैत्र पौर्णिमा 1 एप्रिलला बुधवारी 7:06 सुरू होणार आहे आणि ती पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी 7:41 समाप्त होणार आहे. आणि या दिवशी बघा, बरेच जण व्रत करत असतात. तर ते व्रत आहे तर ते आपण 1 एप्रिललाच करायचं आहे असं पंचांगणामध्ये सांगितलं गेलं आहे. हा उपाय आपण दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे. आपल्या घरामध्ये सतत अडचणी येत असतील, आपण किती पण कष्ट करो, मेहनत करो, त्याचं देखील फळ आपल्याला मिळत नसेल, आपल्या मुलांवर सतत वाईट संकट, विघ्न येत असतील, मुलगा शाळेत हुशार आहे पण त्याची प्रगती आपल्याला कुठेतरी खुंटल्यासारखी वाटते मधल्या काळामध्ये, त्याला नजरबाधा झाली असेल किंवा तो अचानक चिडचिड करत असेल, रागराग करत असेल, तरी देखील आपण आपल्या मुलासाठी हा उपाय करू शकतो. त्या दूर करण्यासाठीच घराची प्रगती होत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय करणार आहे तर तो तुमच्या उपयोगीच पडणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आता स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण काय करत असतो तर आपल्या घरातील देवपूजा करत असतो. तर ही देवपूजासुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. देवपूजा करून आपल्या देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. हा उपाय बघा, तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे. आता बघा, आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बघा मारुतीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला शक्यतो पाहायला मिळत नाही किंवा आपण आपल्या घरामध्ये ठेवत नाही आणि म्हणूनच आपण या दिवशी आवर्जून मंदिरात जायचं आहे. आता बघा, तिथं जाऊनच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे.
आता बघा प्रत्येक गावामध्ये मारुतीचं म्हणजेच हनुमानाचं मंदिर असतंच. तिथंच आपण जायचं आहे. आता बघा जाताना आपल्याला कोणत्या वस्तू बरोबर न्यायच्या आहेत, तर सर्वात अगोदर आपल्याला शेंदूर घेऊन जायचं आहे, कारण की हळदी कुंकू यांच्या पूजेमध्ये वापरले जात नाही. त्यामुळे शेंदूर न्यायचं आहे. रुईच्या पानांची माळ न्यायची आहे किंवा फुलांची भेटली तर फुलांचा हार आपल्याला घेऊन जायचा आहे. त्यासोबतच आपल्याला मूठभर उडीद जे आहे तर ते घेऊन जायचं आहे. त्यासोबतच थोडेसे फुटाणे म्हणजे चणे आणि गूळ या ज्या वस्तू आहेत तर त्या घेऊन जायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता बघा तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शेंदूर लावायचा आहे. रुईच्या पानांची माळ किंवा फुलांची माळ आपल्याला मारुतीला घालायची आहे. त्यानंतर आपल्याला गूळ आणि फुटाणे अर्पण करायचे आहेत. गूळ फुटाणे अर्पण केल्यानंतर बघा आपल्याला आपण जे हे मुठभर उडीद घेऊन गेलेलो आहोत, तर ते मुठभर उडीद आपल्याला उजव्या हातामध्ये धरायचे आहेत किंवा तेथील 11 उडीद आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायचे आहेत. आणि बघा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, जय राम श्रीराम जय जय राम. या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. आणि हे उडीदाचे दाणे जे आहेत तर तिथे मारुतीच्या चरणावरती आपण अगदी श्रद्धेने मनोभावे अर्पण करायचे आहेत. आता बघा कोणताही उपाय असो किंवा सेवा असो, जर ती आपण आपल्या मनापासून केली, अंतःकरणापासून केली किंवा आपण ती श्रद्धेने केली, मनोभावे केली, तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आपली कोणतीच सेवा ही कधीही वाया जात नसते. आणि आपल्याला हे 11 उडीदाचे जे दाणे आहेत किंवा मूठभर उडीद आहेत तर ते मारुतीच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत. त्यानंतर बघा आपण हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तुम्हाला जेवढ्या पण वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता. एक वेळेस जरी केलं तरीही चालणार आहे. आता बघा तुमची जी पण इच्छा आहे, तुम्ही हा उपाय कशासाठी केलेला आहे, तुमच्या घरातील कोणत्या अडचणी दूर करण्यासाठी केलेला आहे किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी केलेला आहे, आपल्या घराला ज्या काही बाधा झालेल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण हा उपाय केलेला आहे. तर तशी इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला हनुमंताकडे प्रार्थना करायची आहे. आता बघा ज्या काळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या हनुमानाला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा काळ्या उडीदाच्या दाण्यांचा हा जो एक उपाय आहे तर तो आपण या हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आता शक्य असेल तर तुम्ही बघा संध्याकाळी देवघरामध्ये जो दिवा लावत असता तर त्याच्यामध्ये सुद्धा 5 किंवा 7 उडदाचे दाणे जे आहेत तर ते टाकून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. त्यासोबतच बघा आता तुम्हाला वाटत असेल तुमच्या घराला काही दोष लागलेले आहेत, कोणीतरी आपल्याला घराला दोष लावलेले आहेत, आपली कुठंतरी प्रगती जी आहे तर ती बांधून ठेवलेली आहे किंवा ती कुठेतरी खुंटल्यासारखे आपल्याला वाटते. आपण किती पण कष्ट करतो, मेहनत करतो, तरी पण त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही. तर आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी, जे दोष लागलेले आहेत तर ते दूर होऊन आपल्या घराची प्रगती व्हावी, त्यासाठी एक मुठभर उडीद आपण संध्याकाळच्या वेळी बघा आपल्या घरावरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि नंतरनं ते आपल्याला आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायचे आहेत एखाद्या झाडाखाली. तर असे जे छोटे मोठे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या भाग्याला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ आपल्या कष्टाला मिळत असते आणि आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होत असते.